मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र आणि सुरुवात करूया राज्यातल्या राजकीय घडामोडीनं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मविया राहणार की तुटणार हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। त्याचं कारण आहे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष मनसेला सोबत घेण्याच्या तीव्र विरोधात आहे। त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला, तर उद्धव ठाकरेंना मात्र अजूनही आशा आहे की मार्ग निघेल, पण तसं झालं नाही तर मात्र हातातून मशाल सुटणार हे नक्की। काँग्रेस सोबत युतीबाबत ठाकरे आशावादी। ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात। राज्यातील नेत्यांचा मनसे विरोध कायम। मनसेनं परप्रांतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकेचा मुद्दा पुढे करत काँग्रेसनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे। राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी मनसेला दूर ठेवण्याची भूमिका घेतली असतानाच उद्धव ठाकरे मात्र काँग्रेसला सोबत घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे। उद्धव ठाकरे दिल्लीतल्या काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। महाविकास आघाडीत फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल। भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झालं तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्त्वाचं आहे, असं ठाकरेंच्या पक्षाचं म्हणणं आहे। ठाकरेंची शिवसेना अशी भूमिका मांडत असली तरी काँग्रेसचे राज्यातील नेते मनसेसोबत जाऊ नये यावरती ठाम आहेत। हायकमांडशी चर्चा चालू आहे। वर्षा गायकवाड ताई आहेत, त्यांच्याशी चर्चा चालू आहे। आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे। त्यामुळे अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही। आम्ही असं तर नाही केलं ना की आम्ही आमची भूमिका स्पष्ट नाही केली। आमची त्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती। आजही आम्ही सांगतो की त्यांना वाटतं त्यांनी त्यांच्याबरोबर दुसरी आघाडी सोडून आमच्यावर यावं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याबरोबर। पण असं आहे की शेवटी आम्हाला जे आहे जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मनसेवरनं तिढा निर्माण झालाय। दडपशाही करणाऱ्यांसोबत जाणार नाही अशी काँग्रेस नेत्यांनी भूमिका घेतली आहे। यात मनसे नेते आणि काँग्रेस नेत्यांमध्ये खणाखणी सुरूच आहे। मनसेची साथ सोडली तर तुम्ही उद्धव ठाकरे मी जरदरच्या प्रश्नावरती उत्तर देऊ शकत नाही, पण मी एवढं मात्र सांगू शकते आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगते, आज मी 2 महिन्यापासून कंटिन्यू सांगते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांशी काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील। मनसेसोबत युतीबाबत काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी नो म्हटलं असलं तरी शरद पवार मात्र महाविकास आघाडीतील फाटाफूट रोखण्याच्या प्रयत्नात आहेत। मुंबईत एकत्र निवडणूक लढवली पाहिजे। मुंबईत मतविभाजन टाळायला हवं। सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र मैदानात उतरायला हवं। स्वबळापेक्षा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढावी। मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी। एकत्र लढल्यास मतांचा टक्का वाढू शकतो। किमान समान कार्यक्रम तयार करता येतो हे तपासलं पाहिजे। आघाडी केल्यास सर्वच पक्षांना फायदा होईल असं पवारांनी काँग्रेस नेत्यांना सांगितल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादी सोबत हवे, ठाकरे बंधू नसले तरी आम्ही पवार साहेबांना आमचे समविचारी पक्ष असल्यामुळे तुम्ही जर बघितलं तर 40 वर्षापासून आमची जी आहे ते शरद पवार साहेबांची अलायन्स आहे। ती आजची अलायन्स नाही, ते खूप वर्षानुवर्षाची आमची अलायन्स आहे। आणि त्यामुळे मागील काळामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन लढत होतो किंवा आमदार आणि खासदारचे इलेक्शन लढत होतो त्यावेळी ते आमच्याबरोबर होते। तिन्ही पक्ष विशेषतः शिवसेना, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही सर्व याच्यामध्ये एकत्रितरित्या बऱ्याच ठिकाणी, आता नगरपालिका खूप ठिकाणी एकत्रित लढते, एखाद्या ठिकाणी होत नाही म्हणून काय सगळं संपला अशातला अर्थ नसतो। पण आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट आणि अजित पवार गट यांची जी मस्ती जर संपवायची तर सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे, नाही तर मग ही मस्ती सहन करा। मनसेची महाविकास आघाडीतली एंट्री काँग्रेसच्या उत्तर भारतीय वोट बँकेसाठी अडचणीची ठरणार आहे।
त्यामुळे काँग्रेसनं पालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे। राज्यातले काँग्रेसचे नेते भलेही एकला चलो रेचा नारा देत असले तरी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे काँग्रेसच्या हायकमांडशी असलेले संबंध यावरती मुंबई पालिकेतील आघाडीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।